भातांगळी व महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा धीरज देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ. काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. धीरज देशमुख. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनेगाव येथील रोकडेश्वर मंदिरात माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भातांगळी गटाचे उमेदवार सुनील पडिले, उमेश बेद्रे, शोभा बर्चे, महाराणा प्रतापनगरचे महादेव मस्के, प्रिया नामदेव उफाडे, पूजा नितीन जाधव, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, प्रवीण पाटील, संतोष देशमुख, दगडूसाहेब पडिले, राजेसाहेब पाटील, सचिन बंडापल्ले, इसरार सगरे, श्रीरंग दाता, शंकर बोळंगे, श्रीहरी चांबले, प्रताप पाटील, सतीश पाटील, युवराज जाधव, लिंबराज पाटील, दत्तात्रय वीर, अरुण वीर, विनोद वीर, विपिन गवरे, अनंत ठाकूर, बळवंत पाटील, हरीश बोळंगे, परमेश्वर पाटील, हरिभाऊ गोणे, भालचंद्र पाटील, पंडितराव सांडूर, परमेश्वर मंदुमले, सागर शिंदे, जयप्रकाश पाटील, शिवाजी देशमुख, अविनाश देशमुख, मनोज देशमुख, महादेव जटाळ, गोविंद देशमुख, जहागीर पठाण, भास्कर सूर्यवंशी, अंगद वाघमारे, किशोर सूर्यवंशी, रणजित पाटील, सचिन दाताळ, संभाजी रेड्डी, फरमान शेख, शंकर पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकरी, कामगार, युवक, महिला व सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष असून स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या उभारणीत काँग्रेसचे योगदान अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सहकार क्षेत्राच्या विकासात काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध विकासात्मक योजना, सामाजिक न्यायाची धोरणे आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका यामुळेच ग्रामीण भाग मजबूत झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याची क्षमता काँग्रेस पक्षात आहे, असेही त्यांनी नमूद केले. येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरभरून मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास भातांगळी व महाराणा प्रतापनगर येथील काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.